खूप वर्षापासून आपण सॅन्टा क्लॉज बघतोय. लाल कपड्यामध्ये पांढरी दाढीवाला माणूस भेटवस्तू देताना दिसला की लगेच आपण त्याला सॅन्टा क्लॉज म्हणतो. पण कधी विचार केला आहे का तो नेमका कोण होता आणि ही ओळख तयार झाली तरी कशी? चला तर मग जाणून घेऊयात. 4थ्या शतकात आजच्या तुर्कस्तानमध्ये सेंट निकोलस नावाचा माणूस राहत होता. तो कुठला राजा नव्हता किंवा तो कुठला जादूगरही नव्हता. तो एक साधा आणि मनाने खूप मोठा माणूस होता. सेंट निकोलस कडे पैसा खूप होता, पण त्याने तो कधी स्वतःसाठी साठवला नाही. ज्यांच्याकडे काहीच नव्हतं अशा माणसाच्या अडचणी तो शांतपणे सोडवायचा. रात्रीच्या वेळी कोणी पाहत नाही अशा वेळेला तो गरिबांच्या घराजवळ पैसे किंवा उपयोगाच्या वस्तू ठेवून निघून जायचा. सकाळी ते लोक उठायचे तर त्यांना घराबाहेर काहीतरी ठेवलेलं दिसायचं. कोण ठेवून गेलं असेल कुणालाच माहिती व्हायचं नाही. हळूहळू ही गोष्ट लोकांमध्ये पसरायला लागली. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या भाषेत त्या माणसाची गोष्ट सांगितली जाऊ लागली. काळ बदलला, देश बदलले, पण त्या माणसाचं काम लोकांच्या लक्षात राहिलं आणि हळूहळू सेंट निकोलस ओळखला जाऊ लागला सॅन्टा क्लॉज म्हणून. म्हणून सॅन्टा क्लॉज म्हणजे फक्त लाल कपडे किंवा भेटवस्तू देणारा माणूस नाही, तर तो म्हणजे कोणी पाहत नसताना योग्य ते करणं. आणि कदाचित आपण सगळेच थोडेसे सॅन्टा असू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि अशाच प्रकारच्या गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.